कंपनी आपल्याकडे आता जे दुसरं प्रेझेंटेशन घेऊन येत्या, टेक्नोक्राफ्ट इंजिनियर्स आपल्या इचलकरंजीतलीच कंपनी आहे. लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये त्यांचं फाउंड्रीसाठी लागणारे पॅटर्न्स आणि त्यांना जे डाईज वगैरे लागतात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचे त्यांचं युनिट आहे. त्यांच्याकडं सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती. 2-3 वर्षापूर्वी माणसं टिकायची नाहीत, जास्त पगार द्यायला अफोर्ड होत नव्हता. मग माणसं सोडून जायची, माणसं सोडून गेली की कामावर परिणाम व्हायचा, कामावर परिणाम झाला की पुढची कामं नाहीत. अशा ह्या सगळ्या विशस सर्कलमध्ये अडकून पडलेली कंपनी. आणि मग TLCमध्ये आल्यानंतर ज्यावेळी त्याने TLCचं इम्प्लिमेंटेशन चालू केलं, त्यावेळेला त्यांनी सर्वप्रथम पहिला काय केलं असेल तर टीमची बांधणी केली. खूप चांगल्या पद्धतीनं टीमची बांधणी केली आणि फाउंड्रीचे जे काही पेन्स आहेत, फाउंड्री उद्योगाला लागणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, त्या फाउंड्री ओनर्सच्या भूमिकेमध्ये जाऊन त्यांनी काही गोष्टी अभ्यास केला आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या कंपनीतल्या जे काही आपले प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी दूर करायचा प्रयत्न केला. आणि मग त्यांना हळूहळू यश यायला लागलं. कारण आपला जो ग्राहक आहे तो ग्राहकाला जे काय दुःख आहे, ग्राहकाचा जो पेन आहे तो जर आपण अंडरस्टँड केला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि तो पेन जर दूर करायचा प्रयत्न केला तर आपल्याला ग्राहक हा संतुष्ट ग्राहक बनतो आणि संतुष्ट ग्राहकांकडून येणारं कामसुद्धा असतं ते समाधानकारक असतं. आणि याचाच एक चांगला प्रत्यय ह्या टीमच्या प्रेझेंटेशनमधून आपण घेणार आहोत. जे काय चॅलेंजेस त्यांना आले ते सगळे त्यांनी यशस्वीपणे दूर केले. त्यासाठी त्यांच्या टीम बांधणी आणि त्यांची जी स्ट्रॅटेजी होती ते स्ट्रॅटेजी बांधणारे जे त्यांचे लीडर आहेत राहुल पाटील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. टेक्नोक्राफ्ट इंजिनियर्स त्यांचं प्रेझेंटेशन घेऊन येत आहेत. टीम टेक्नोक्राफ्ट. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आम्ही टेक्नोक्राफ्ट इंजिनिअरिंगची स्थापना 2005 मध्ये झाली. हे एक कॅडकॅम मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणून उदयास आले. याचा उद्देश होता की टूल रूम व प्रोटोटाईप कंपोनंटसाठी लागणारे 3D प्रोफाईल मशीनिंग सोल्युशन देणे. 2008 पर्यंत टेक्नोक्राफ्ट इंजिनिअरिंग हे फाउंड्रीसाठी लागणारे पॅटर्न व कोरबॉक्ससाठी कंप्लीट सोल्युशन देणारे टूल रूम म्हणून नावावर आले. तसेच MNCच्या R&D डिपार्टमेंटसाठी लागणाऱ्या प्रोटोटाईप कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगमध्येही प्रवेश मिळवला. कंपनी 8,500 स्क्वेअर फीटमध्ये असून 5,000 स्क्वेअर फीट एरिया बिल्डअप आहे. कंपनीकडे ग्रीन सँड मोल्डिंग, शेल सँड मोल्डिंग, CO2 सँड मोल्डिंग, परमनंट डाय कास्टिंग आणि प्रोटोटाईप या क्षेत्रात 50हून अधिक समाधानी कस्टमर आहेत. कंपनीची स्ट्रेंथ बघितली तर यामध्ये स्किल डिझाईन टीम, एक्सलंट वर्कमनशिप, टेक्निकल अपग्रेड फॅसिलिटीज हे आहेत. हे आहे आमचे डिझाईन डिपार्टमेंट, हे आहे आमचे ऑफिस, हे आहे आमचे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, हे आहे आमचे असेंब्ली डिपार्टमेंट. या काही आमच्या पॅटर्न्समधील सक्सेस स्टोरीज. या काही आमच्या कोरबॉक्सेस आणि डायजमधील सक्सेस स्टोरीज. तसेच या काही आमच्या प्रोटोटाईप कंपोनंट्समधील सक्सेस स्टोरीज. Our vision is to be in the top preferred tool room and prototype shop. Technocraft is to be recognized for its innovative design, excellent workmanship, and customer satisfaction. Our aim is to bring sustainable growth and betterment in the life of our stakeholders. हे सर्व काही शक्य झालं ते TLCच्या स्ट्रॅटेजी टूलच्या माध्यमातून. मग चला तर पाहू हे सर्व काही कसं साध्य झालं आहे. अरे गजू, अरे बंडू, इकडे कसं काय? काय नाही सर, आलो होतो चहा घ्यायला कॅन्टीनला. अरे कंपनी सोडून 2-3 वर्षांना आजच दिसतंय. इथेच थोड्या अंतरावर ABC कंपनीमध्ये मी काम करतो. तुरी गजू. मी येथेच XYZ कंपनीमध्ये कामाला आहे. बरं असं काय? तुमचं सगळं ठीक चालू आहे ना रे? हो अगदी एकदम मस्त. एकदम मस्त. पण ते कसं काय? आधी सारखीच परिस्थिती आहे, काही सुधारणा झाली? अरे एकदा कंपनी येऊन पहा तरी, कंपनी कुठल्या कुठे पोहोचले ते. कुठल्या कुठे? आमच्या वेळी काय ग्रोथ दिसत नव्हती म्हणून आम्ही बाहेर पडलो. अरे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. कंपनीची ग्रोथ तर होत नव्हतीच, पण कंपनीचा सेल रेशिओही कमी होत चालला होता. यामुळे काय झालं तर कंपनीचा मार्केटमधील शेअर आहे तोही कमी होत चालला होता. त्याचबरोबर कंपनीतले जे करंटचे एम्प्लॉय होते तेही सोडून जात होते, काही सोडूनही गेले.
आम्हीही त्याच विचारात असताना नेमके त्यावेळेला आम्हाला TLCचे ट्रेनिंग मिळाले. TLC? हो, TLC आपले राहुल सर TLCच्या ट्रेनिंगला जात होते व आल्यानंतर आम्हाला ट्रेनिंग देत होते. तेच हो काय त्याच TLCने आम्हाला यशाचा मार्ग दाखवला व वेगवेगळ्या टुलिंगच्या माध्यमातून मोठमोठी स्वप्ने बघण्यास व ती सत्यात उतरवण्यास प्रवृत्त केले. तसेच लिडरशिप, पीपल मॅनेजमेंट, फायनान्स, WCP, सेल्स मार्केट या गोष्टीसुद्धा आम्ही शिकलो. त्याचबरोबर पुढे जाऊन आम्ही 10x ग्रोथ करायचे विजनसुद्धा पाहिले. 10x ग्रोथ? हो 10x ग्रोथ. 10x म्हणजे 10 पट वाढणे. मग ते सेल्समध्ये असो, प्रॉफिटमध्ये असो, प्रोडक्टमध्ये असो किंवा प्रोडक्शनमध्ये असो. यानुसार आम्ही 2023 मध्ये 10 पट वाढीचा विजन बघितले. त्यानुसार आम्ही 2028 पर्यंत 35 कोटी टर्नओव्हर निश्चित केले. यानुसार आम्ही आमचा एक रोडमॅप बनवला. या रोडमॅपनुसार आम्ही 3 सेगमेंटवर काम करायला सुरुवात केली. तसेच TLCच्या माध्यमातून स्ट्रॅटेजिक टूलचा वापर आपण केला. त्यामध्ये 2 भागामध्ये काम केलं आपण, एक तर प्रोडक्ट आणि एक मार्केट. त्यामध्ये त्या ट्रँगलवरून आम्हाला 2028चे विजन बघायला मिळाले. प्रोडक्ट आणि मार्केट यांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी आम्ही अँसॉप मॅट्रिक्स हा टूल हाताशी घेतला. यामध्ये विशेष करून आम्ही पहिल्या मॅट्रिकमध्ये कॉन्सन्ट्रेट केलो, म्हणजेच एक्झिस्टिंग मार्केट आणि एक्झिस्टिंग प्रोडक्ट. आणि त्यासाठी आम्ही PM मॅट्रिक्सही बनवून घेतला. एक्झिस्टिंग मार्केट आणि एक्झिस्टिंग प्रोडक्ट यांचा चार्ट मांडताना आम्हाला हे लक्षात आले की हाय प्रेशर मोल्डिंग लाईन आणि CO2 मोल्डिंग लाईनमध्ये आम्हाला खूप वाव आहे. आणि त्यासाठीच आम्ही पहिली ॲक्शन घेतली, ती म्हणजे आमचे बरेचसे फाउंड्रीज या आता हाय प्रेशर मोल्डिंग लाईनकडे वळत आहेत. त्याची ॲक्युरेसी जास्त आहे आणि त्याची कॉस्ट देखील जास्त आहे. याचाच परिणाम आमच्या सेल्सवर देखील झाला. याचबरोबर आमचे जुने काही कस्टमर्स हे आता आरफा 450 आणि आरफा 1300 लाईनकडे वळत आहेत. त्याचाही परिणाम आमच्या सेल्सवरती होणार आहे. तसेच आम्ही पहिल्या ॲक्शनप्रमाणे कस्टमरचे PVV समजून घेतल्या. त्यानंतर हाय प्रेशर लाईनच्या कस्टमरच्या नीड, वॉन्ट, डिझायर समजून घेतल्या. त्यानंतर आरफा 450पेक्षा पुढच्या लाईनच्या कस्टमरच्या नीड, वॉन्ट, डिझायर समजून घेतल्या. त्यानंतर आमची सध्याची कॉम्पिटन्सी पडताळणी करून त्यामध्ये ॲड ऑन करून आम्ही करून घेतली. त्यानंतर आमची अँसॉप मॅट्रिक्सप्रमाणे ही आमची दुसरी ॲक्शन, CO2 मोल्डिंगचे पॅटर्न आपण बनवू शकतो. त्यामुळे आमच्या सेलमध्ये ग्रोथ होऊ शकते. त्याची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे आम्ही सेल्स मार्केटिंगला त्या मार्केटचे डायरेक्शन दिले. त्यानंतर जून 2023ला आम्ही CO2 रेल्वे सेक्टरमधल्या पॅटर्नना अप्रोच झालो. त्यानंतर 4.5 टनाचे पॅटर्न आपण बनवू लागलो. अरे बापरे, एवढा मोठा पॅटर्न. हो, आणि याचाच बेनिफिट आमच्या सेल्सवरती झाला. आमचा सेल्स जोमानेवर वाढू लागला. सन 22-23मध्ये 30%, सन 23-24मध्ये 40%, तर यावर्षी आम्ही तब्बल 50% सेल्स ग्रोथ करण्याचा निर्धार केला आहे. या वर्षीच्या पहिल्या क्वार्टरमध्ये आम्ही 22% सेल्स देखील अचीव केला. याचबरोबर आम्ही ISO सर्टिफाईड देखील झालो. आणि याचाच परिणाम म्हणजे आम्हाला 6 नवीन कस्टमर्स ॲड झाले की ज्यांचा या वर्षीच्या सेल्समध्ये 40% कॉन्ट्रीब्युशन आहे. हो काय? तसेच आमच्या सेलची ग्रोथ होऊ लागल्यामुळे आमच्यामध्ये एक उत्साह निर्माण होऊ लागला. त्यामुळे आमची भाषा आय कांटवरून आय कॅनवर आली. त्यानंतर आम्ही मंथली एमआरएंग मीटिंग्स घेऊ लागलो, वीकली सप्लायर मीटिंग्स घेऊ लागलो, डेली मॉर्निंग मीटिंग्स घेऊ लागलो, वीकली ट्रेनिंग घेऊ लागलो. यामध्ये आम्हाला BHMS ॲक्टिव्हिटीचाही फायदा झाला. यानुसार आम्ही मंथली इयरली ट्रिप प्लॅन केले, मंथली बर्थडे सेलिब्रेट केले, फेस्टिवल डे सेलिब्रेट केले, योगा डे, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे यासारखे डेज सेलिब्रेट केले. तसेच कंपनीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही अभिनंदन कार्ड देऊन सन्मानित केले. यामुळे काय झालं तर त्यांच्यामध्ये एक उत्साह वाढला व ते जोमाने काम करू लागले. हो काय? CO2चे मोठे पॅटर्न आणि शेल मोल्डिंगचे पॅटर्न बाहेरील राज्यात डिस्पॅच करताना आम्हाला हे लक्षात आले की यासाठी लागणारी कॉम्पिटन्सी बाहेर मार्केटमध्ये फार कमी आहे. त्यामुळे यामध्ये स्पर्धकही कमी आहेत. आमचे नुकतेच 2 पॅटर्न हे नाशिक आणि गुजरात येथे डिस्पॅच झाले आहेत. नाशिक, गुजरात, आजकाल सगळं गुजरातला चाललंय की काय? अरे हे तर काहीच नाही. आता मी आमची कॉम्पिटन्सी पाहून पूर्ण भारतभर बिझनेस पसरवण्याचा निर्धार केला आहे. आणि याची पहिलं पाऊल म्हणजे आम्ही डिजिटल मार्केटिंग हा टूल देखील हाताशी घेतला आहे. हा आमचा नेक्स्ट प्लॅन. सध्या आम्ही GDC डायकास्टिंगचे डाईज बनवतोच व प्रोटोटाईप मशिनिंगची एक्सपर्टायझी आहेच. त्यामुळे आम्ही GDC डायकास्टिंगमध्ये उतरायचे ठरवले आहे.
जानेवारी 2025ला आमचा फर्स्ट पोरिंगचा प्लॅन आहे. यानुसार आम्ही 5 इयर स्ट्रॅटेजी प्लॅन केला. यामध्ये सेल्स ग्रोथ, इन्व्हेस्टमेंट, पीपल, मॅनेजमेंट यावरती काम करण्यास सुरुवात केली. आणि हीच 5 वर्षाची रणनीती आम्ही अगदी टप्प्याटप्प्याने आखली. दरवर्षी आम्ही ABP करू लागलो आणि त्यानुसार आम्ही गोवा प्लॅन देखील केला. काय गोव्याचा प्लॅन केलाय? गोवा म्हणजे गोल्स ऑब्जेक्टिव्ह आणि ॲक्टिव्हिटीज. यावरून एक गोष्ट मात्र नक्की आहे, येणाऱ्या काही वर्षामध्ये आम्ही 10x काय त्याहूनही नक्कीच जादा ग्रोथ करून दाखवू. अरे यांचं लईच भारी चाललंय की. सर आम्हालाही सांगा, तुमच्या कंपनीमध्ये जागा आहे का? कधी येऊ शकता, विषय आहे काय? हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, जीतेंगे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो एकदम छान प्रेझेंटेशन. त्या टीमने इथंच थांबायचं आहे.